In this lecture, we see the new chapter, trigonometric functions. The first point is trigonometric equations. What is trigonometric equation? An equation involving trigonometric function or functions is called trigonometric equation. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन किसको बोलते हैं? इक्वेशंस हमको पता है, 10 तक हमने इक्वेशंस देखा है. फॉर एग्जांपल x प्लस 2 इज इक्वल टू 0. सपोज ए इक्वेशन है. ए इक्वेशन में वेरिएबल कौन सा यूज किया गया है? x, राइट. और अगर ए इक्वेशन को हम सॉल्व करते हैं तो x इज इक्वल टू प्लस 2 उधर जाएगा, -2 मिलेगा, यानी कि x इज इक्वल टू -2 वैल्यू मिल रही है. जो वेरिएबल हमने यूज किया उसकी वैल्यू आपको मिल रही है -2. इसको बोलते हैं हम सॉल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन. ये जो इक्वेशन है, ये इक्वेशन का ये सॉल्यूशन है. सो ये चैप्टर में अभी हमको ये जो वेरिएबल यूज किया गया है यहाँ पे x, तो x की जगह पे हमको ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करना है. अगर x की जगह पे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आता है तो जो इक्वेशन बनेगा वो इक्वेशन को बोलते हैं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस, राइट. फॉर एग्जांपल x की जगह पे सपोज हम साइन स्क्वायर लेते हैं, साइन लेते हैं, सपोज साइन थीटा, ये बन गया हमारा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. और प्लस 2 इज इक्वल टू 0. सेकंड साइन थीटा -1 इज इक्वल टू 0. ये जो सारे एग्जांपल दिख रहे हैं ये बन गया. अभी इसको बोलते हैं हम ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस, क्योंकि इक्वेशन में अभी वेरिएबल कौन सा है? साइन थीटा. वेरिएबल यहाँ पे है साइन थीटा. लेकिन ये जो वेरिएबल यूज किया है यहाँ पे एक वैल्यू आ रही है थीटा, यानी कि ये है हमारा अननोन एंगल. ये एंगल हमको पता नहीं. अगर इसको सॉल्व करना है, जैसे हमने ये एग्जांपल को सॉल्व किया था, वैसे अगर ये इक्वेशन को अगर हमको सॉल्व करना है तो हम ऐसे सॉल्व कर सकते हैं इसको. साइन थीटा इज इक्वल टू 1. तो साइन थीटा इज इक्वल टू 1. अभी ये जो वैल्यू है, ये साइन थीटा की वैल्यू 1 किस पे डिपेंड है? ये एंगल पे डिपेंड है. एंगल की वैल्यू अलग अलग आ सकती है, इसलिए यहाँ पे अभी साइन थीटा इज इक्वल टू 1 कौन से एंगल को आते हैं हमको पता है. साइन थीटा इज इक्वल टू 1. साइन 90 इज 1, साइन 0 इज 0, साइन 90 इज 1. इफ थीटा इज इक्वल टू π/2 और 90 डिग्री, ऐसे अगर हमने पुटअप किया तो साइन π/2 इज इक्वल टू 1 मिल जाएगा, राइट. तो ये 1 आने के बाद ये जो हमको थीटा मिल रहा है, थीटा इज इक्वल टू π/2, तो ये बन गया ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन का सॉल्यूशन. सो इसको बोलते हैं ट्रिग्नोमेट्रिक सॉल्यूशन. ये चैप्टर में हम दो टॉपिक देख रहे हैं अभी, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन और ट्रिग्नोमेट्रिक सॉल्यूशन, राइट. इस तरह से हमको सॉल्यूशंस निकालना है. अभी सॉल्यूशंस एक ही रहेगा क्या? यूनिक रहेगा क्या? नहीं, क्योंकि हमको पता है जब हम क्वाड्रेंट देखते हैं, तो हमने 11 में देखा था, ये क्वाड्रेंट अगर देखते हैं, फर्स्ट क्वाड्रेंट, सेकंड क्वाड्रेंट, थर्ड क्वाड्रेंट, फोर्थ क्वाड्रेंट, या ऐसे एंगल स्टार्ट होता है 0 से लेकर. अगर ऐसे एंगल स्टार्ट होता है 0 से लेकर 0, 90, 180, 270, 360 एंड सो ऑन, इस तरह से बढ़ती रहेगा, राइट. सपोज ये आता है, अभी ये π/2 एंगल यहाँ पे मिल रहा है, यहाँ पे π/2 है. ये साइन थीटा इज इक्वल टू 1 का सोल्यूशन π/2 इस पे मिल रहा है. अगर एक यहाँ से अगर 360 राउंड घुमा के वापस यहाँ पे आते हैं तो, और यहाँ पे अगर 360 प्लस किया तो ये भी सोल्यूशन बन जाएगा, और वापस घूम के आए यहाँ पे सोल्यूशन मिलेगा. एंड सो देयर आर 2 टाइप्स ऑफ सॉल्यूशंस. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन के 2 टाइप्स है सॉल्यूशंस के, ये चैप्टर में हमको देखना है. सो फर्स्ट टाइप्स है प्रिंसिपल सॉल्यूशन, एंड सेकंड टाइप हमको देखना है जनरल सॉल्यूशन. प्रिंसिपल सॉल्यूशन एंड जनरल सॉल्यूशन. अब हम फर्स्ट टाइप देखते हैं प्रिंसिपल सॉल्यूशन. इसकी डेफिनेशन ऐसी है, अ सॉल्यूशन ऑफ थीटा of a trigonometric equation is called principal solution
इफ थीटा लाइज इन 0 to 2 पाई, यानी कि 0 से लेकर 360 डिग्री में जो भी एंगल हमको मिलेगा वो एंगल को हम बोलेंगे प्रिंसिपल सॉल्यूशन। एक एग्जांपल देता है, इफ साइन थीटा इज इक्वल टू π/6, ओके, साइन थीटा इज इक्वल टू π/6, साइन π/6 किस डिग्री को मिलता है, याच्यासाठी एक उदाहरण देऊया। साइन थीटा इज इक्वल टू 1/2, म्हणजे असं जर एखादा एक्झाम्पल आपण घेतला, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आपण घेतला, साइन थीटा इज इक्वल टू 1/2, आणि मग आपल्याला आता हे सोल्युशन सॉल्व्ह करायचे इक्वेशन्स। मी इक्वेशन सॉल्व्ह करत असताना फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, या पद्धतीने आपण जर पॅटर्न तयार केले तर साइन थीटा इज इक्वल टू 1/2 हे पॉझिटिव्ह आहे। साइन थीटा पॉझिटिव्ह दोन ठिकाणी असतो, एक पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह हियर, सेकंड क्वाड्रंट मध्ये पण आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे कोणकोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात ते, साइन थीटा आणि कोसेक थीटा। थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह असतं, टॅन थीटा आणि कॉट थीटा, आणि फोर्थ मध्ये कॉस थीटा आणि सेक थीटा। या पद्धतीने चारही क्वाड्रंट मध्ये दोन दोन ट्रिग्नोमेट्रिक पॉझिटिव्ह असतात आणि फर्स्ट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात, ओके। मग आता बघा, साइन थीटा 1/2 पॉझिटिव्ह आहे, तर याच्यापैकी पॉझिटिव्ह साइन थीटा दोन ठिकाणी असतो, एक फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार आणि एक सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असणार, बरोबर। आणि म्हणून आपल्याला काय होईल आता की याची जे सोल्युशन्स आहे, एक इथे मिळेल आणि एक सेकंड क्वाड्रंट मध्ये मिळेल, लक्षात घ्या। मग आता पहिलं सोल्युशन्स आपल्याला 1/2 तर इथे माहितीच आहे, साइन 30 1/2 असतो, वी नो डॅट साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2, राईट। मग साइन 30 1/2 असेल तर याला जर आपण कंपेअरिंग केलं तर वी गेट थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, और 30 डिग्रीला रॅडियन मेजर मध्ये या पद्धतीने लिहितात π/6 रॅडियन। हे झालं फर्स्ट सोल्युशन, हे जे आपण बघतो आहोत हे फर्स्ट सोल्युशन झालं साइन थीटाचं। मग सेकंड सोल्युशन आता याच्यामध्ये कसं मिळणार, मग सेकंड सोल्युशन मध्ये आपल्याला मग अलाइड अँगलचे यूज करावं लागेल, बाय अलाइड अँगल। अलाइड अँगल आपल्याला माहिती आहे, साइन π-θ इज इक्वल टू साइन थीटा, असा हा अलाइड अँगल आहे। 11 मध्ये आपण अलाइड अँगलचा स्टडी केलेला होता, जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल अलाइड अँगलसाठी तर आपण 11चे चॅप्टर बघायच्या, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मध्ये अलाइड अँगल तिथे दिसणार तुम्हाला। साइन π-θ साइन थीटा असा एक फॉर्म्युला आहे, आणि मग साइन π-θ, θची व्हॅल्यू अगोदर जी आपण फाइंड आउट केलेली आहे π/6, तर इथे पुटअप करायची ती आपण π-6, साइन π/6 दॅट इज साइन ऑफ π-π/6, याला सॉल्व करूया, 6 into π 6π minus π upon 6, that is equal to sin π/6 is known here, that is 1/2, आणि मग साइन ऑफ 6π minus π 5π upon 6, that is equal to 1/2, and so we get theta is equal to 5π upon 6। म्हणजे काय होतंय, याच्यामध्ये 30 डिग्री पण सॅटिस्फाय करत होता, साइन π/6 1/2 येत होता, आणि इथे साइन π/6 पण 1/2 येतोय, म्हणजे एक सोल्युशन π/6 इथे मिळतोय आणि 5π/6 इथे येतोय। तर या पद्धतीने इथे हियर थीटा इज इक्वल टू π/6 अँड थीटा इज इक्वल टू 5π/6। तर एका राऊंड मध्ये आता पुढे जर आपण घेणार, इथे आता पुढे आपल्याला सोल्युशन्स नाही मिळणार, कारण की इथे साइन थीटा निगेटिव्ह आहे, इथे साइन थीटा निगेटिव्ह आहे, म्हणजे जर 0 पासून आपण स्टार्ट केला आणि अँगल शोधायला गेलो आपण, तर एक राऊंड मध्ये म्हणजे 0 पासून तर 360 पर्यंत आपल्याला या राऊंड मध्ये दोन सोल्युशन्स मिळत आहेत, आणि मग एका राऊंड मध्ये 0 पासून तर 2π पर्यंत किंवा 360 पर्यंत जे दोन सोल्युशन्स मिळतात त्यांना म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन। आणि म्हणून अशी डेफिनेशन आपण लिहिलेली आहे, अ सोल्युशन ऑफ थीटा ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड प्रिन्सिपल सोल्युशन इफ, इम्पॉर्टंट आहे की अँगल इज लाईज बिटवीन 0 to 2π। तर ह्या एक्झाम्पल मध्ये साइन थीटा इज इक्वल टू 1/2,
तर या एक्झाम्पलसाठी हे जे 5π/6 आणि π/6 हे जे सोल्युशन्स मिळालेले आहेत तर याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. मग जनरल सोल्युशन्स कोणाला म्हणतात? मग आता एक राऊंड जर कंप्लीट झाला याच्यामध्ये जर परत तुम्ही 2π ऍड केला, परत 2π ऍड केला, परत 2π ऍड करणार, 2π ऍड करणार, म्हणजे परत क्लॉकवाईज डायरेक्शनने त्याच पोझिशनला परत तुम्ही रिपीट होणार. आणि त्याच पोझिशनने जर रिपीट झालं उदा फॉर एक्झाम्पल असं आता हे 30 डिग्रीला तुम्हाला अँगल मिळालेला आहे. मग या पोझिशनला एक राऊंड मारल्यावर तिथे येणार तुम्ही परत 360 या पद्धतीने, किंवा या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तिथे येणार. आणि मग हे जे सोल्युशन्स आहेत हे सोल्युशन जनरलाइज होत जातील, हे सोल्युशन्स वाढत जातील आणि सगळ्यांना आपण एक फॉर्म्युलामध्ये लिहिणार त्यांना आपण. आणि मग जे सोल्युशन्स तयार होतील सेट ऑफ सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दॅट इज कॉल्ड ॲज जनरल सोल्युशन विच इज जनरलाइज बाय इट्स पिरियडिसिटी. त्याचे एक ठराविक पिरियडिसिटीनुसार ते जनरलाइज होत जातील. आता या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची पिरियडिसिटी काय असणार? 2π, कारण की 2π ला आपण त्याच पिरियडला परत रिपीट करतो. या पद्धतीने या चॅप्टर्समध्ये आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन्स पाहावयाचे आहेत. त्यापैकी आपण आता प्रिन्सिपल सोल्युशन्स बघत आहोत. हे झाले प्रिन्सिपल सोल्युशन्सचं जनरल इन्फॉर्मेशन. या पद्धतीने परीक्षेत MCQ साठी किंवा 2 मार्क्ससाठी आपल्याला सोल्युशन्स फाइंड आउट करायला लावतात. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. सो नाव we solve the some examples. Find the principal solutions of the following equations. चलो एक नंबरचे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स घेऊया. cos θ इज इक्वल टू 1/2. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सो लेट cos θ इज इक्वल टू 1/2, but we know that यामध्ये आपल्याला कळेल की आधी बघूया आपण 4 क्वाड्रंटमध्ये. आता कॉस इज इक्वल टू -1/2 दिसतोय प्लस, तो कॉस हा पॉझिटिव्ह दिसतोय. तो कॉस पॉझिटिव्ह दिसत असताना कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो? मग आपल्याला माहित आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात म्हणजे तिथे कॉस पॉझिटिव्ह असणार, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथे कॉस पॉझिटिव्ह आणि सेक पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपल्याला जे 2 सोल्युशन्स आहेत ते 2 सोल्युशन्स आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपल्याला मिळेल. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपल्याला ऑलरेडी माहित आहे 0 डिग्री पासून तर 90 डिग्री पर्यंत टेबल्स आपल्याला माहित आहेत सगळ्या व्हॅल्यू. आणि फोर्थ क्वाड्रंटसाठी आपण अलाइड अँगल यूज करणार. ओके, सो बट वी नो दॅट इन फर्स्ट क्वाड्रंट cos 60 इज 1/2. cos 60 डिग्री इज इक्वल टू 1/2, राईट. मग याला जर सो देअरफॉर वी गेट θ इज इक्वल टू 60 डिग्री और π/3 इन रेडियन मेजर. हे जे π/3 आपल्याला मिळालेलं आहे हे झालं फर्स्ट सोल्युशन्स. सो नाव बाय अलाइड अँगल, मग बाय अलाइड अँगल कॉस ऑफ. आता दुसरे सोल्युशन्स इथे मिळणार आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल की हा जो 2π आहे या 2π चा यूज करून आपण या क्वाड्रंटमध्ये आपण पोहोचणार. मग या क्वाड्रंटमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला रिव्हर्स यायचे अलाइड अँगलमध्ये, असंच या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. आपल्याला रिव्हर्स यायचे म्हणजे मायनस करावं लागेल. म्हणजे cos 2π मायनस θ इज इक्वल टू cos θ असा अलाइड अँगल यूज केला जातोय. आणि मग आता या अलाइड अँगलमध्ये आता वरील जे आपल्याला फर्स्ट अँगल मिळालेला आहे तो अँगल आपण इथे यूज करणार. आणि सो देअरफॉर नेक्स्ट स्टेप इज cos ऑफ 2π मायनस π/3 that is equal to cos of π/3, that is cos of 3 into 2π 6π minus π upon 3 that is equal to cos π/3 is 1/2, right. That is cos of 6π minus π 5π upon 3 that is equal to 1/2. आणि मग इथे आपल्याला अँगल मिळतोय θ इज इक्वल टू 5π/3. तर या पद्धतीने हे फर्स्ट सोल्युशन्स आणि इथे आपण जे घेतला होतो इथे हा सेकंड सोल्युशन, फर्स्ट सोल्युशन आणि हे सेकंड सोल्युशन. या पद्धतीने एका राउंड मध्ये 2 सोल्युशन्स कव्हर होत आहेत. आणि सो हियर θ इज इक्वल टू π/3 and θ is equal to π/3 are the required
प्रिन्सिपल सोल्युशन्स, या पद्धतीने सोल्युशन्स काढल्या जातात. आता पुढचे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आपण घेऊया. कॉस थिटा इज इक्वल टू -1/2. वरचे एक्झाम्पल होतं कॉस थिटा इज इक्वल टू +1/2 आणि हा आहे -1/2. सो स्टार्ट हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. सो लेट अस सी हियर. लेट कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. आपण सगळ्यात आधी +1/2 घेऊया, कारण की +1/2 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू सगळ्या माहीत असतात आणि त्याच्यावरून आपण मायनसकडे जाऊया. तर केव्हाही प्लसची व्हॅल्यू आपण लिहून घेणार, परंतु जे जे सोल्युशन्स मिळेल ते सोल्युशन्स याचे राहील, -1/2 नसणार. याच्यावरून आपण -1/2 फाइंड आउट करणार. मग बघा, कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. सो हियर बट कॉस π/3 इज इक्वल टू 1/2. कॉस 60 1/2 असतो. थिटा इज इक्वल टू π/3 आपल्याला मिळतो, परंतु हे सोल्युशन्स याच्या एक्झाम्पलचे नाहीये, ते याचे, म्हणून आपण याला सोल्युशन्स म्हणून ग्राह्य नाही धरणार दिलेल्या एक्झाम्पलसाठी. थिटा इज इक्वल टू π/3 मिळालेलं आहे. इथपर्यंत काम झाल्यानंतर मग आपल्याला आता अलाइड अँगल यूज करायचे आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे, कॉस थिटा इज इक्वल टू मायनस दिसतोय. कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये मायनस असतो, तर इथे पॉझिटिव्ह असतो, म्हणजे याचा अर्थ या उरलेल्या 2 क्वाड्रंटमध्ये तो निगेटिव्ह असतो. म्हणजे इथे एक सोल्युशन्स आपल्याला मिळेल सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये एक सोल्युशन्स मिळेल. हा 0 डिग्री, हा π/2 पाय आणि हा 3π/2. या पद्धतीने हे लिहून घ्यायचे. केव्हाही अलाइड अँगल यूज करताना आपल्याला एकतर आपल्याला 2π वापर करायचा आहे किंवा π यूज करायचा असतो. मग आता बाय अलाइड अँगल, मग अलाइड अँगल यूज करताना आता बघा, याच्यासाठी अलाइड अँगल यूज करायचे आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक सोल्युशन्स आहे, म्हणजे पायचा जर वापर केला आपण तर पाय पासून आपण इथे या क्वाड्रंटमध्ये जाऊ शकतो, म्हणजे रिव्हर्स मागे जातोय आपण, म्हणजे मायनस करायचा. तो पहिला फर्स्ट अलाइड अँगल इथे तयार होतोय, कॉस ऑफ पाय मायनस थिटा दॅट इज इक्वल टू मायनस कॉस थिटा, काय तिथे गेल्यावर कॉस हा मायनस होणार आहे. अँड सेकंड अलाइड अँगल थर्ड क्वाड्रंटसाठी यूज करणार, पाय पासून निघणार आणि इथे आपण पोहोचणार. इथे पोहोचण्यासाठी आपल्याला पुढे जावं लागतंय, म्हणून आपण प्लस करणार, कॉस ऑफ पाय प्लस थिटा, आणि इथे गेल्यानंतर तो मायनस मिळतोय, म्हणजे याचा अर्थ मायनस कॉस थिटा. या पद्धतीने अलाइड अँगल यूज करायचे आहे. मग आता पुढे ही जी वरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे थिटा इज इक्वल टू π/3 ती इथे पुटअप करायची. सो पुट थिटा इज इक्वल टू π/3 and so therefore cos of pi minus π/3 that is equal to minus cos π/3. आणि इथे पण cos of pi plus pi/3 that is equal to minus cos pi/3. तर या पद्धतीने दोघी व्हॅल्यू आपण पुटअप केल्यात. तर पुटअप केल्यानंतर आता मग आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचे आहे. आणि मग आता cos पाय मायनस π/3 दॅट इज cos ऑफ 3π minus pi 2π upon 3 that is equal to minus as it is, and cos π/3, what is the value of cos π/3? 1/2 that is minus 1/2. आणि इकडचे जे सॉल्व्ह केलं आपण या पद्धतीने जेल ते cos ऑफ 3π plus 3 into pi 3π plus pi that is we get 4π upon 3 that is equal to minus 1/2. minus as it is आणि cos π/3 ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1/2. म्हणजे काय होतं इथे, तर यात इथे आपल्याला थीटा इज इक्वल टू, सो हियर टू सोल्युशन्स, cos 2π upon 3 ला आपण -1/2 मिळतोय आणि cos 4π/3 ला आपण आपल्याला -1/2 मिळतोय. आणि आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं होतं ते एक्झाम्पल्स आपल्याला cos θ इज इक्वल टू -1/2 होता. म्हणून हे जे मी राऊंड केलेले आहेत 2π/3 आणि 4π/3 ते हे आपल्याला झाले प्रिन्सिपल solutions for the trigonometric equations cos θ is equal to -1/2. So here theta is equal to 2π/3 and 4π/3 are the required principal
solutions. Next example पाहूया. Find the principal solution of the trigonometric equation tan theta is equal to 1. सगळ्यात आधी आपल्याला क्वाड्रंट बघून घ्यायचं. tan थीटा हा पॉझिटिव्ह दिसतो इथे. पॉझिटिव्ह tan कुठं कुठं पॉझिटिव्ह असतो, इथे पॉझिटिव्ह असतो tan आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. बरोबर. मग फर्स्ट क्वाड्रंटची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे. सो वी नो दॅट tan कोणत्या अँगलला 1 असतो, 45 डिग्री. tan 45 degree is equal to 1. So therefore here theta is equal to 45 degree, satisfying the given equation. So that is the solution, first solution of that equation. Theta is equal to 45 degree. 45 degree रेडियन मध्ये असे या पद्धतीने लिहितात π/4 रेडियन, आणि म्हणून theta is equal to π/4 असं फर्स्ट सोल्युशन आपल्याला मिळतंय. सेकंड सोल्युशन साठी आपण अलाइड अँगल कडे जाणार. बाय अलाइड अँगल. आता अलाइड अँगल आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक हा जो टॅन आहे हा इथे पॉझिटिव्ह दिसणार, म्हणून पायचा यूज करणार आपण, आणि इथे जाणार पाय प्लस टॅन ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. पुट द अबो व्हॅल्यू टॅन पाय प्लस थीटाची व्हॅल्यू आपण π/4 ठेवणार, प्लस π/4 दॅट इज इक्वल टू टॅन π/4 दॅट इज टॅन ऑफ पाय 4 into पाय 4 पाय plus पाय 5 पाय upon 4 that is equal to tan π/4 is 1. It means tan theta is equal to 1, tan 5 π/4 is equal to 1, and so here again theta is equal to 5 π/4. या पद्धतीने हे दोन सोल्युशन्स मिळत आहेत. and so therefore theta is equal to π/4 and 5 π/4 are the required principal solutions. या पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स सॉल्व करायचे आहे. जसं आपण tan थीटा इज इक्वल टू 1 घेतला त्यासोबत आपल्याला एक एक्झाम्पल परत दाखवतो. tan थीटा इज इक्वल टू -1 साठी, कारण की प्लस आणि मायनस आपण जवळच सॉल्व करत आहोत. एमसीक्यू साठी विचारले जातात. The principal solution of tan theta is equal to -1 is ... तर फर्स्ट क्वाड्रंट साठीची व्हॅल्यू तर दिलेली राहणारच नाही ऑप्शन मध्ये. सेकंड व्हॅल्यू आपल्याला दिलेली राहणार असणार 5 π/4, 5 π/4, 7 π/4, 9 5 π/4, 11 π/4. तर 5 π/4 आपण सिलेक्ट करणार tan theta is equal to 1 साठी ही व्हॅल्यू. आता करूया आपण tan theta is equal to -1 ऑफ. सो हियर वी नो दॅट tan theta is equal to tan 45 is equal to 1. We know that tan 45 degree is equal to 1. तो इथे जो अँगल मिळतोय तो π/4 मिळतोय, कारण की या प्लसचा वापर आपण निगेटिव्ह साठी करणार. बाय अलाइड अँगल, निगेटिव्ह साठी दोघे ठिकाणी अलाइड अँगल वापरला जातो, कारण की फर्स्ट क्वाड्रंट सोडून राहिलेल्या दोन ठिकाणी तो निगेटिव्ह असतो. आता टॅन कुठं पॉझिटिव्ह असतो, इथे पॉझिटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह, म्हणजेच निगेटिव्ह कुठं इथे आणि इथे, सेकंड क्वार्टर मध्ये आणि फोर्थ क्वार्टर मध्ये. म्हणजे एका ठिकाणी आपल्याला इथे पोहोचण्यासाठी पायचा यूज करणार आणि इथे पोहोचण्यासाठी आपण 2 पायचा यूज करणार अलाइड अँगल साठी. आता इथे पोहोचायचे आपल्याला टॅन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू -tan थीटा असा फर्स्ट अलाइड अँगल तयार होईल. ओके. मग आता फर्स्ट अलाइड अँगल साठी आपण इथे वापरणार टॅन ऑफ पाय मायनस, पुट दिस व्हॅल्यू थीटा इज इक्वल टू π/4, π/4 is equal to tan π/4. Solve this. Tan of 4 pi minus pi, 4 into pi 4 pi minus pi, we get 3 pi upon 4 that is equal to 1. हे फर्स्ट सोल्युशन आपल्याला मिळतं इथे. ओके. ऑल्सो नेक्स्ट अलाइड अँगल आपल्याला कुठे मिळतोय, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ऑल्सो बाय अलाइड अँगल tan ऑफ 2 pi minus theta is equal to मायनस, इथे मायनस लिहायला पाहिजे आपण, मायनस आणि इथे मायनस tan थीटा, कारण की 2 पाय मधून जर मायनस केला तर रिवर्स येणार आणि इथे tan मायनस होऊन जाईल.
म्हणून 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. टॅन ऑफ परत ही व्हॅल्यू आपण पाय बाय 4 इथे ठेवूया. 2 पाय मायनस पाय अपॉन 4 दॅट इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 4. सॉल्व दिस. टॅन ऑफ 4 इंटू 2 पाय 8 पाय. 4 इंटू 2 पाय 8 पाय. 8 पाय मधून 1 पाय गेला. 7 पाय अपॉन 4 दॅट इज इक्वल टू मायनस पाय बाय 4 1. पाय बाय 4 1 असतो म्हणूनच आपण पाय बाय 4 अँगल पुटअप करतोय -1. हा एक अलाइड अँगल म्हणजे इथे मिळतोय आपल्याला थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4 आणि इथे मिळतोय आपल्याला थिटा इज इक्वल टू 7 पाय अपॉन 4. 7 पाय अपॉन 4. या पद्धतीने थिटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4 आणि थिटा इज इक्वल टू 7 पाय बाय 4 हे दोन सोल्युशन्स आपल्याला मिळत आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सोल्युशन्स. या पद्धतीने प्रिन्सिपल सोल्युशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. काही एक्झाम्पल्स मी होमवर्कसाठी तुम्हाला PDF मध्ये देणार, ते तुम्ही जरूर सॉल्व्ह करा. ओके, गुड बाय.